ठिकाणी आपल्या भागामध्ये तांबे आणि पाडळी हा जिल्हा परिषद गट आहे। त्याच्यामध्ये एक जिल्हा परिषदेचं उमेदवारी आणि तांबेगड आणि पाडळी गट अशा 2 महिला, अशा 3 महिलांना उमेदवारी आलेली आहे। आणि या निवडणुकीनिमित्तानं आज या महिलांचा विजय व्हावा म्हणून हा विजय मेळावा आज या ठिकाणी आपण केलेला आहे। हा निर्धार मेळावा घेण्याचं कारण कसं पाहिलं तर काहीच नव्हतं, परंतु मागील आठवड्यामध्ये आपल्या या ठिकाणी आपल्या भागातील स्वतःला नेते म्हणणारे, जनतेचा काय त्यांना पाठिंबा नाही पण स्वतःच नेते आले, अशा नेत्यांनी एक मेळावा त्या ठिकाणी घेतला आणि त्या ठिकाणी त्यांनी वर्गाने केल्या की आम्ही इतकी माणसं जमवू शकतो आणि आमच्याच पाठीमागं हा सर्व समाज आहे असं त्यांनी भास निर्माण केला। आणि म्हणून आपले नेते आणि आदिवासी वादळ यांना पोपटरावजी आणि मी सांगितलं की लांडे साहेब या मेळाव्याच्या पोलीस तोड मेळावा आपण या ठिकाणी घ्यायचा आणि त्यांना आपली ताकद दाखवायची। आणि म्हणून मी या ठिकाणी पहिल्या प्रथम माझे विचार मांडण्यापूर्वी तुम्हाला साष्टांग दंडवत करतो। आपण इतक्या रात्रीच्या वेळेला आणि घरदार सोडून सुद्धा त्यांच्याकडे 2000 माणसं जमली होती असं ते म्हणतात बरं का, पण मला वाटत नाही होती म्हणून, परंतु आता या ठिकाणी 5000 माणसाच्या पलीकडे आकडा गेलेला आहे। आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा मी वंदन करून माझ्या विचार मांडण्याला सुरुवात करतो। पहिल्या प्रथम त्या मेळाव्यामध्ये ज्यांनी विचार मांडले त्याच्यामध्ये आपल्या भागातला एक नेत्याने विचार मांडले आणि त्या नेत्याचं भाषण असं झालं, संपूर्ण लांडे साहेबांवर त्यांनी टीका केली। तर हे काय आमच्यासारख्या माणसांना पसंत नाही। व्यक्तिद्वेषी माणूस नसावा, विरोधी माणूस जरी असला तरी पण त्यांच्याजवळ काहीतरी गुण असतात, ते गुणांची देखील आपण पालक केली पाहिजे। अरे त्यांच्या मागे एवढा समाज का उभा राहतो, तर ते कुठलाही माणूस संकटात असला, निवड आदिवासी नव्हे, मला माहिती आहे या या तांबे पाडळी गणामध्ये जी माणसं राहतात त्या सर्वांच्या पाठींबा, ज्या जाती धर्माच्या असं काही त्यांच्याकडे मतभेद नाही, जाती भेद नाही, सर्वांच्या पाठीमागे ते उभे राहतात आणि म्हणून त्यांच्या पाठीमागे एवढी मोठी जनता आज उपस्थित राहिलेली आहे। त्या ठिकाणी त्या बहादर नेत्यानं भाषण केलं, जातीयवाद करतात आणि आम्ही जातीयवाद केला नसता तर तुम्ही जिल्हा परिषदेचा सदस्य झाला नसता, झाले असते का? तुम्हाला बहुतेकांना त्यांनी केलेलं भाषण आठवत असेल, आम्ही जातीयवाद केला असता तर जिल्हा परिषदेचा तुम्ही सदस्य झाला नसता। या ठिकाणी त्यांच्या बरोबर राजाराम बोराडे देखील आपण सर्वांनी निवडून दिलेला आहे, म्हणजे आपण जातीवाद केला का? या दोघांच्या पाठीमागे देवराम लांडे होते प्रचार करायला आणि हे विसरून गेले आणि तेच देवराम लांडेवर टीका करतात, हे अजिबात बरोबर नाही। दुसरं महत्वाचं, समाजाचा विरोध आहे। आता ते पकडायला म्हणा, बघणार कोणाचा विरोध आहे देवराम लांडेला? तुला विरोध आहे का देवराम लांडेला विरोध आहे? बघा किती माणसे। तर मंडळी निवड
वेळेला भाषण करायची, पुढारी व्हायचं, काहीतरी बनवायचं, अशाने काय त्यांचं जे धोरण आहे देवराम लालेला बदनाम करण्याचं, त्यांचं काही हे सक्सेस होणार नाही. त्यांचं दुसरं म्हणणं होतं देवराम लांडे पक्षात नाही. अरे देवराम लांडे पक्षात नाही हे जरी तुमचं म्हणणं असलं तर त्यांचे चिरंजीव महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस आहेत आणि त्यांच्याच मंडळीला तिकीट मिळणार आहे आणि 100% माहिती निवडून येणार. मग कसं काय पक्षात नाही सांगा ना, कसं काय पक्षात नाही? अमोल आहेच ना तू. ग्राउंड वरती त्यांचं म्हणणं आहे की ग्राउंड वर जाऊन फिरणारी परिस्थिती पहा. आज कुठल्याही गावात जाऊ द्या, जे सर्वेक्षण झाले आम्हाला माहित आहे, जे सर्वेक्षण झाले त्या सर्वेक्षणामध्ये माई आणि ताई आणि त्यांच्या जोडीला ज्या दोन देणार आहेत आपण महिला, त्यामध्ये अश्विनी केदारे आणि प्रमोद तांगट आणि आमच्या गावच्या सरपंच गायत्री रावते देखील आहे. तर यांच्याबद्दलचं सर्वे आहे 83% लोकांची तुमची पसंती. मग बघा 83%, विरोधकांना मग किती राहिले? 17%. असं त्यांचं पुढचं म्हणणं असं होतं त्या दिवशी. आम्ही 2000 माणसं जमवली या मेळाव्याला, त्यांनी आमच्यापेक्षा जास्त जमवून दाखवा. आता बघा ना अध्यक्ष, बघा ना किती माणसं आहेत ती. त्यांचं म्हणणं अध्यक्षांवर त्यांनी टीका केली की विकास कामं केली नाही, अध्यक्ष झाले, अंके झाले. अरे प्रत्येक घरात पीठ घेतो, प्रत्येक घरात ताडपत्री, प्रत्येक घरामध्ये म्हणजे बजनी मंडळांना साहित्य, अनेक प्रकारच्या त्यांच्या पातळीवरच्या जिल्हा परिषदेची ही कामं आहेत, ती संपूर्ण कामं त्यांनी केली. आता सडक रस्ते हे मंत्र्यांची कामं असतात, खासदार आमदारांची कामं असतात. देवराम लांडे आमदार झाले असते तर त्यांनी केली असते ना कामं. तर हा सुद्धा चुकीचा मुद्दा त्यांच्या बाबतीत त्यांनी त्या दिवशी बोलले आहे. निष्ठा, आम्ही फार निष्ठावान आहेत असं त्यांनी सांगितलं. काय सांगितलं? आम्ही फार निष्ठावान. अरे बेट्यानो, तुम्ही निष्ठावान असता तर तुम्ही भाजपकडे तिकीट मारायला जाता, काँग्रेसचं तिकीट मारा. आता जाते बरं का, त्यांना कळलंय का आपल्याला तिकीट नाही म्हणून काँग्रेसचं तिकीट मागायला जातात. मग ही निष्ठा झाली का आयाबाईंनो त्यांची? मग ठामपणे उभं राहायचं, आपल्याला तिकीट मिळव नाही मिळव पण आपण आतून शेतच्या पाठीमागे राहू. तर असं आहे का त्यांचं? आतून शेतला सोडून दुसऱ्या पक्षाकडे तिकीट मागायला गेले का नाही अध्यक्ष? मग ही निष्ठा आहे का त्यांची? आणि दुसरं महत्वाचं अंतर राजकीय धंदा नाही म्हणते. आम्ही राजकीय धंदा करत नाही. अरे तुम्ही राजकीय धंदा करत नाही तर मग याला तिकीट द्या, त्याला नका देऊ. याच्या कानात जाऊन सांगा की तुम्हाला तिकीट मिळवून देतो, असं करतो तसं करतो. हा धंदा नाही तर काय? याला काय म्हणतात? याला काय नाव देणार तुम्ही? राजकीय धंदा करत नाही. मग हे राजकारण या भागामध्ये माजवलंय कसं? असं राजकारण आमचं आयुष्य केलं पण आम्ही कधीही केलं नाही. आम्ही पक्ष देईल त्याचे प्रामाणिकपणे काम करायचं. बोललं या बँकेकरणाशी आमचं आयुष्य आम्ही घातलं प्रामाणिकपणे आणि ते म्हणतील त्याप्रमाणे वागले. आता हे अतुल शेठच्या विरोधी दुसऱ्या पक्षाकडे तिकीट मागायला जातात, याला निष्ठा म्हणतात काय अध्यक्ष? निष्ठा नाही. आता दुसरं म्हणतात तुझा भाव करतात अध्यक्ष. काय तुझा भाव केलाय सांगा बाबा. इथं बसलेल्या एकाही माणसाला अध्यक्षांनी न्याय दिला नाही का? न्याय दिला नाही का? कोणावर अन्याय केलाय का? तर असं त्यांचं म्हणणं आहे, तुझा भाव अध्यक्ष करतात.
तर अशी गोष्ट अजिबात नाहीये. अत्यंत चांगल्या प्रकारची कुठल्याही संकटाला जाणार, कोणाचं पैसे महिन्यांचं बुडवले तर तिथे जाऊन जाणार, सगळ्या गोष्टी करणार. आताच मशावर आले आणि मशावर गेल्याचं पाहिलं आणि यांनी इकडे मेळावा काढला. वादळ असताना मेळावा करायला लागला. मशावर गेले मग वादळाने इकडे मेळावा काढला. असं या ठिकाणी बरंचसं बोलायचं होतं. आमच्या गावामध्ये एक दिंडी आली आणि एक महिलाही वाढली आणि म्हणून मी पहिल्या प्रथम या ठिकाणी बोललो. या ठिकाणी मी बेंके घराण्याशी मी आयुष्यभर माझं आयुष्य घातलं. वडील शेठ आमचे दैवत होते आणि अतुल शेठ सुद्धा आमचे चांगल्या प्रकारचे एक आमदार आहेत. त्यांना एक नम्रतेची विनंती की त्या दिवसाच्या मेळाव्याचा फोटो यांनी वरती अजितदादापर्यंत पाठवला होता. आज आम्ही हा मेळावा घेऊन या ठिकाणी जमलेली गर्दी, या ठिकाणी जमलेली माणसं यांचा आम्ही तुमच्याकडे फोटो पाठवणार आहे. आणि हा फोटो तुम्ही अतुलदादाला विनंती आहे की तुम्ही अजितदादाला पाठवा. कोणाची जबाबदारी आहे या ठिकाणी. दादाला एक म्हणणं आहे, बारीक बारीक पोरकट पुढाऱ्याने काही राजकारण होत नाही. आमच्यासारखे तानाजी माणूस आहे 75 वर्षाची माणसं आणि ती तुमच्या पाठीशी असल्याशिवाय राजकारण होणार नाही. आणि या मेळाव्यावर आम्ही या ठिकाणी निर्धार मेळावा आहे. आता याच्यामध्ये ह्या 3 महिला आम्ही तर विजयी करणारच, पण भविष्यामध्ये ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेला आपण दादाला शब्द देतो की तुम्हाला देखील विजयी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अशा प्रकारे मी या ठिकाणी बोलून घेतो. सांगतो जय